नमस्कार मित्रांनो, SHVR पोर्टल म्हणजे स्वच्छ व हरित विद्यालय मूल्यांकन पोर्टल या पोर्टलची अत्यंत महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, थंबनेल आपण बघितलेलं आहे, आपल्या लक्षात आलेलं असेल। SHVR पोर्टल 2025-26 मध्ये आपण आपल्या शाळेची माहिती भरलेली आहे, तिथे काही फोटो वगैरे अपलोड केलेले आहेत, त्याचं मूल्यांकन केलेलं आहे। तर बऱ्याच आपल्या बांधवांचे कमेंट्स आलेले होते की सर, आपण जी काही माहिती भरलेली आहे त्याचा अहवाल किंवा त्याची PDF आपल्याला डाउनलोड करता येईल का? तर मित्रांनो, अगदी सहजपणे आपण जी माहिती भरलेली आहे स्वच्छ व हरित विद्यालय मूल्यांकन पोर्टलवर, त्या पोर्टलवर भरलेली जी माहिती असणार आहे त्याची PDF जे आहे ते आपल्याला अगदी सहजपणे डाउनलोड करता येणार आहे। तर कशी करायची याची संपूर्ण सविस्तर माहिती डेमोसहित आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ। तर नमस्कार, मी राज मेश्राम, मराठीशाळा.com या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे। स्वच्छ व हरित विद्यालय मूल्यांकन पोर्टल म्हणजे SHVR पोर्टल, या पोर्टलवर आपण भरलेल्या माहितीची PDF डाउनलोड कशी करायची याची संपूर्ण सविस्तर माहिती मोबाईलवरून डेमोसहित जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा। चला तर मग सुरू करूया। तर मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे SHVR म्हणजे स्वच्छ व हरित विद्यालय मूल्यांकन, हे जे मूल्यांकन आहे याची माहिती आपण आपल्या शाळेची जी भरलेली आहे ते दोन माध्यमातून भरलेली आहे। काही जणांनी पोर्टलच्या माध्यमातून भरली आणि दुसरं जे माध्यम होतं ते होतं ॲपचं। तर याचं ॲपसुद्धा होतं, ॲपवरून सुद्धा माहिती भरण्यात आलेली होती। मित्रांनो, आपल्या चॅनलवर जे आपण माहिती बघितलेली आहे SHVRची, ते आपण ॲपच्या माध्यमातून कशा पद्धतीने ती माहिती भरायची हे बघितलेलं होतं। तर मित्रांनो, याचं जे पोर्टल असणार आहे त्या पोर्टलवरून आपल्याला याची PDF डाउनलोड करता येणार आहे। तर बऱ्याच आपल्या बांधवांचे कमेंट्स आलेले होते की सर, आपण हे जी माहिती भरलेली आहे, ऑनलाईन माहिती केलेली आहे, सर्वे असणार आहे, त्याचा आपल्याला अहवाल शाळा स्तरावर ठेवण्यासाठी त्याची PDF वगैरे डाउनलोड करता येईल का? तर मित्रांनो, अगदी सहजपणे करता येणार आहे। तर आपल्याला ती जी PDF असणार आहे ते पोर्टलवरून डाउनलोड करावं लागणार आहे। तर बघा, मोबाईलच्या क्रोम ब्राउझरमध्ये मी SHVR असं टाईप करून घेतो। ते जी साईड आहे मित्रांनो, ती आपल्यासमोर अशा पद्धतीने दिसणार आहे। तर हे बघा, ही जी पहिली जी साईड आहे ही साईड आपल्याला सर्च करून घ्यायची आहे। तर बघा, यावर मी क्लिक करतो। आता ती साईड आपल्यासमोर येणार आहे आणि तिथे आपल्याला लॉग इन करायचं आहे। तर मित्रांनो, आपण जेव्हा रजिस्ट्रेशन केलेलं आहे SHVR या पोर्टलवर किंवा त्या ॲपवर, तेव्हा आपल्याला आपण ID आणि पासवर्ड बनवलेला आहे। तर त्यामुळे आपल्याला इथे लॉग इन करण्यासाठी तो ID आणि पासवर्ड वापरायचा आहे। तर बघा, इथे मी ऑलरेडी लॉग इन केलेलं होतं, त्यामुळे मी आता आपल्याला लॉग आउट करून परत एकदा लॉग इन करून दाखवणार आहे। तर बघा, इथे आता या पोर्टलवर आल्यानंतर अशा पद्धतीचा इंटरफेस आपल्यासमोर येणार आहे आणि इथे हे पोर्टल आहे मित्रांनो। आपण ॲपच्या साहाय्याने वेगळ्या पद्धतीचा इंटरफेस दिसतो, हे पोर्टल आहे। तर पोर्टलवर अशा पद्धतीचा इंटरफेस आपल्याला दिसणार आहे। तर इथे बघा, या बाजूला इथे लॉग इनचं एक बटन असणार आहे। तर सर्व शाळेचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे, बहुतेक शाळेंची माहितीसुद्धा भरून झालेली आहे। माहिती कशी भरायची याचा व्हिडिओ कालच आपण बघितलेला आहे। तर बघा, आता इथे आपल्याला आपण भरलेली माहिती डाउनलोड करायची आहे PDF स्वरूपात। तर त्यासाठी आपण अगोदर लॉग इन करून घेऊ। तर लॉग इनवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक नवीन इंटरफेस येणार आहे अशा पद्धतीचा। तर इथे बघा, मोबाईलवरून आपण करत आहोत SHVR 2025-26 में आपका स्वागत आहे आणि साइन इन करे, अशा पद्धतीचं इथे आलेलं आहे, स्कूल उपयोगकर्ता म्हणून। तर इथे आपल्याला मित्रांनो काय करायचं आहे, अगदी सहजपणे लॉग इन करायचं आहे। इथे आपला ID म्हणजे UDIS कोड टाकायचा आहे, इथे पासवर्ड टाकायचा आहे, हा कॅप्चा जो आहे इथे टाकायचा आहे आणि साइन इनवर क्लिक करायचं आहे। तर मी 1 मिनिटामध्ये इथे अगोदर लॉग इन करतो, त्यानंतर जे माहिती भरलेली आहे आपण ते PDF आपण डाउनलोड कशी करायची ते बघणार आहोत। तर बघा, मी अगोदर लॉग इन करून घेतो। तर मित्रांनो बघा, या पोर्टलवर लॉग इन केल्याबरोबर अशा पद्धतीचा इंटरफेस आता इथे आलेला आहे। लॉग इन केल्याबरोबर आपल्याला असं दिसणार आहे। तर इथे बघा, आपलं नाव दिसणार आहे, जे मुख्याध्यापक असणार आहे त्यांचं नाव दिसणार आहे। तर बघा, राजेश मेश्राम इथे आलेलं आहे। स्वच्छ व हरित विद्यालय मूल्यांकन हे या पोर्टलचा इंटरफेस अशा पद्धतीचा असणार आहे। आणि आपण मित्रांनो हे पोर्टलवर बघत आहोत, मोबाईलच्या सहाय्याने पोर्टलची माहिती बघत आहोत या। तर पोर्टलवर बघा मित्रांनो, हा जो इंटरफेस आहे असा दिसत आहे। सर्वेक्षण श्रेणी आहे, संपूर्ण भरलेला आहे। झूम करून मी थोडं दाखवतो आपल्याला। तर बघा, ही संपूर्ण माहिती भरून झालेली आहे, कालच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे। तर इथे मित्रांनो बघा, 2 टॅब असणार आहे, सर्वेक्षण श्रेणी या, इथे जे भरलेली माहिती आहे ते, आणि इथे अपलोड की गई तस्वीर आहे। तर आपण जे काही फोटो अपलोड केलेले आहे यावर क्लिक केल्यानंतर ते फोटोसुद्धा आपल्याला अशा पद्धतीने इथे दिसणार आहे। तर आता आपल्याला ही जी आपण संपूर्ण माहिती ऑनलाईन भरलेली आहे याची आपल्याला PDF डाउनलोड करायची आहे। तर त्यासाठी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं इथे बघा, पूर्वावलोकन म्हणून एक टॅब आहे,
यावर आपण सिम्पली क्लिक करून घेणार आहोत। यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघा, इथे आपण संपूर्ण जी माहिती भरलेली आहे ती अशा पद्धतीने आपल्याला दिसणार आहे। काल फायनलाइज करायच्या अगोदरसुद्धा दिसत होती अशीच। तर बघा, आता आपलं हे संपूर्ण फायनलाइज होऊन आहे, आपली माहिती संपूर्ण भरलेली आहे। तर आता आपल्याला याची PDF डाउनलोड करायची आहे। तर बघा, पोर्टलवरून आपलं हे काम होणार आहे। तर बघा, इथे आता संपूर्ण ही जी माहिती दिसत आहे पूर्वावलोकनवर क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला वर एक टॅब दिसणार आहे, PDF डाउनलोड करे म्हणून। तर या टॅबवर आपल्याला क्लिक करायचं आहे। मित्रांनो, ही जी टॅब आहे ही वर सुद्धा असणार आहे आणि खाली जर आपण आलो तर खाली सुद्धा ही टॅब असणार आहे। तर बघा, सर्वात खाली इथे PDF डाउनलोड करे म्हणून टॅब आहे। तर या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपली ही जी माहिती असणार आहे SHVR पोर्टलवर आपण जी माहिती भरलेली आहे, ऑनलाईन केलेली आहे फोटोसहित, ती संपूर्ण माहिती PDF स्वरूपात आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड होणार आहे। तर बघा, मी आता PDF डाउनलोड करे यावर क्लिक करतो। तर मित्रांनो, ही जी PDF आहे हे डाउनलोड व्हायला थोडासा वेळ घेणार आहे, अर्धा ते 1 मिनिट लागणार आहे। तर बघा, अशा पद्धतीचा इंटरफेस आपल्यासमोर येणार आहे। तर मी अगोदर डाउनलोड केली, त्यामुळे डाउनलोड फाईल अगेन म्हणून आलेला आहे, आपल्याकडे डाउनलोडचा ऑप्शन येणार आहे। तर बघा, मी याला डाउनलोडवर क्लिक करतो आणि बघा, आता ही डाउनलोड झालेली आहे। डाउनलोड झाल्यानंतर याला इथून आपल्याला ओपनसुद्धा करून घेता येणार आहे। तर बघा, हे PDF स्वरूपात असणार आहे। तर बघा, मी याला आता ओपन करतो आणि आपल्याला हे दाखवतो PDF। तर मित्रांनो, अगदी सहजपणे SHVR हे जे पोर्टल आहे, पोर्टलवरून आपल्याला ही जी माहिती आहे, आपण जी भरलेली माहिती आहे आपल्या शाळेची, तर मित्रांनो बघा, इथे आता ही जी माहिती आहे ही PDF स्वरूपात अशा पद्धतीने आपल्याला दिसणार आहे। आपण जी आपल्या शाळेची माहिती भरलेली आहे ती PDF स्वरूपात अशा पद्धतीने दिसणार आहे आणि ही जी PDF आहे याची प्रिंट काढून आपण आपल्या शाळेच्या रेकॉर्डमध्ये ठेवू शकता। तर बघा, संपूर्ण फोटोसहित ही माहिती आपल्यासमोर अशा पद्धतीने दिसणार आहे। जवळपास 10 पेजमध्ये ही जी रिपोर्ट आहे ही येणार आहे। तर बघा, SHVR हे जे महत्त्वाचं पोर्टल आहे, केंद्र शासनाचं मित्रांनो हे पोर्टल आहे आणि संपूर्ण शाळांना तिथे सर्वेक्षण करायचं आहे, ते मूल्यांकन करायचं आहे आपल्या शाळेचं आणि तिथे काही फोटोसुद्धा अपलोड करायचे आहे। तर जवळपास 14 ते 15 फोटो अपलोड करायचे होते आणि जवळपास 60 प्रश्न जे होते त्याची उत्तरं तिथे सबमिट करायचे होते। तर हे संपूर्ण माहिती आपण मागच्या काही व्हिडिओमध्ये बघितलेली आहे। या पोर्टलवर आपण रजिस्ट्रेशन कसं करायचं, त्यानंतर आपल्याला कोणकोणते फोटो लागणार आहे, त्याची पूर्वतयारी कशी करायची, त्यानंतर या पोर्टलवर प्रत्यक्ष आपली ऑनलाईन जी माहिती आहे ते कशी भरायची, याची संपूर्ण सविस्तर माहिती आपण मागच्या काही व्हिडिओमध्ये बघितली। आणि एक महत्त्वाचा व्हिडिओ होता तो म्हणजे आपण जी माहिती भरलेली आहे ती PDF स्वरूपात कशी डाउनलोड करायची, त्याची रिपोर्ट कशी डाउनलोड करायची, आजचा हा व्हिडिओ आपण बघितलेला आहे। तर मित्रांनो, अपेक्षा आहे आपल्याला ही माहिती जी आहे ही समजलेली असेल, व्हिडिओ आवडलेला असेल। अत्यंत सहजपणे मित्रांनो, SHVR हे जे पोर्टल आहे या पोर्टलवरून आपण आपल्या शाळेची जी माहिती भरलेली आहे ती PDF स्वरूपात डाउनलोड करून घेऊ शकता। तर सध्या तरी या व्हिडिओमध्ये एवढंच। व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या मराठीशाळा.com या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू असंच एका नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह। तोपर्यंत धन्यवाद।